आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। सीताराम चरित अति पावन, मधुर सरस अरु अति मन भावन। पुनि पुनि कितने हो सुने सुनाए, की प्यास बुझत न बुझाए। बघ दादा, अयोध्येवरून कुठला तरी रथ येतोय। त्यात नक्कीच अवश्य महाराज असतील। घोड्याला ज्या दोन मुनिकुमारांनी पकडला आहे त्यांना आमच्या समोर उपस्थित करा। कुठे आहेत ते? श्रीमान, तुम्हाला आम्ही दोघं मुनिकुमारांसारखे नाही दिसत का? तुम्ही तर खूपच लहान आहात, असा दुस्साहस कसं काय करू शकता? तुम्हाला हे कोणी सांगितलं की जे लहान असतात ते दुस्साहस नाही करू शकत? बिंसू तर किती छोटा असतो, पण आपल्या विषाने तो उंटाला देखील मारू शकतो। छोटासा अंकुश मदमत्त हत्तीला देखील शांत करू शकतो। आणि छोटासा मंत्र भगवंताला वश करतो। खूप वायफाय बडबड करत आहात। मी जे विचारलं आहे त्याचं उत्तर द्या। आधी तुम्ही आमच्या प्रश्नांचं उत्तर द्या। काय तुम्ही अयोध्येचे महाराज राम आहात? नाही, मी त्यांचा लहान भाऊ लक्ष्मण आहे। दादा, मग तर धोका झाला। तुमचे महाराज राम आमच्या समोर यायला घाबरतात का? काय बरळतो आहेस? क्रोध करू नका श्रीमान। क्रोधाने ज्ञानाचा नाश होतो आणि ज्ञानाचा नाश झाल्यानं बुद्धी भटकते आणि बुद्धी भटकल्यानं मनुष्याचे पतन होते। मी इथं ऋषी मुनींचं प्रवचन ऐकायला आलो नाहीये। मुनींकडे आलात तर उपदेशच मिळेल आणि त्यामुळे तुमचं हित देखील होईल। माझ्या हिताची चिंता करू नका। मी म्हणतो की त्या दोन्ही अपराध्यांना माझ्यासमोर उपस्थित करा, ज्यांनी आमच्या महाराजांच्या यज्ञाचा घोडा पकडण्याचा दुस्साहस केला आहे। मी त्यांना दंड द्यायला आलो आहे। दोन्ही अपराधी आपल्या समोर उपस्थित आहेत। तुम्ही शिक्षा निर्धारित करा। तुम्ही दोघं? नाही नाही, तुम्ही नाही असू शकत। असे कोमल छोटे छोटे हात आणि हे छोटे धनुष्य, तुम्ही ते असूच शकत नाही। आणि जरी ते तुम्ही असलात
तरी अशा सुकोमल बालकांना शिक्षा देण्याची इच्छा नाही होणार। या आमचा घोडा मला परत द्या आणि जाऊन लहान मुलांसोबत खेळा। ही तर चांगली गोष्ट आहे की तुम्ही आम्हाला शिक्षा नाही देऊ इच्छित, परंतु आम्ही तुम्हाला घोडा नाही देऊ इच्छित। घोडा हवा असेल तर जाऊन महाराज रामांना सांगा की घोड्याच्या मस्तकावर लिहिलेलं त्यांचं आव्हान आम्ही स्वीकारलं आहे। आमच्या बरोबर स्वतः येऊन युद्ध करा। वारंवार लहान भावांना पाठवून आमचा वेळ वाया घालवू नका। असं दिसतंय की तुम्ही दयेच्या पात्रतेतच नाही आहात। मी तर तुमच्या अवस्थेवर दया दाखवून तुमच्या अपराधांना माफ करत होतो। तुम्ही अपराधांना क्षमा करत होतात, हे तर न्यायाच्या विरुद्ध आहे। अपराधाला शिक्षा तर मिळालीच पाहिजे। तुमच्या अयोध्येत तर निर्दोषांना देखील शिक्षा देण्याची रीत आहे। अयोध्येत कुठल्याही निर्दोष व्यक्तीला शिक्षा नाही दिली जात। अच्छा, मग महाराणी सीतेचा काय दोष होता ज्यांना इतकी महान शिक्षा दिली गेली? तेव्हा तुमच्या हृदयात काहीच दयामाया नव्हती? मग आज कुठून आली ती दया? कोण आहात तुम्ही लोक? तेच अपराधी ज्यांनी अयोध्यापतींच्या यज्ञाचा घोडा पकडण्याचं दुस्साहस केलं आहे। जर आम्हाला शिक्षा देण्याची एवढीच इच्छा आहे तर मग आपल्या मनाच्या इच्छा पूर्ण करा, अन्यथा आरामात परत जा तुम्ही। आमचं तुमच्याकडे काही काम नाहीये। आम्हाला तर केवळ महाराज रामांशी बोलायचं आहे। तुम्ही आमचा वेळ वाया घालवू नका। मूर्ख बालका, तुला माहित नाही की तू कोणाचा अपमान करत आहेस। मी तुम्हा दोघांना एका क्षणात भस्म करू शकतो। उशीर नका करू, नाहीतर हा राग थंड होऊन जाईल। मग काही नाही होणार तुमच्याच्याने। माझ्या रागाला घाबरा मुलांनो। मी तोच लक्ष्मण आहे ज्याने मेघनादाला मारलं होतं। आधी तुमच्यात फक्त क्रोधच होता, आता अहंकारही आला आहे। हे दोन्हीही अवगुण तुमच्या पराभवाची चिन्ह आहेत। तुम्ही तर खूपच चतुर आणि वाचाळ आहात। थांबा, आधी मी तुमच्या जिभात छाटतो। छिड़ा संग्राम, छिड़ा संग्राम, छिड़ा संग्राम, छिड़ा संग्राम। वीर तो केवल युद्ध ही जाने, ना जाने परिणाम। छिड़ा संग्राम, छिड़ा संग्राम। अतुलित बलशाली लक्ष्मण बलवीर है। लव कुश के तरकश में अक्षुण तीर है। लक्ष्मण लव कुश रघुकुल की संतान है, पर अपने संबंधों से अनजान है। तीर न देखे रिश्ते नाते, करते अपना काम। छिड़ा संग्राम, छिड़ा संग्राम, छिड़ा संग्राम, छिड़ा संग्राम।
काय? लक्ष्मणही जखमी झाला? होय महाराज, खूप घनघोर युद्ध झालं. दोन्ही बाजूनी दिव्य अस्त्र चालवली गेली, परंतु एक शक्ती लागल्याने कुमार लक्ष्मण वाईटरित्या जखमी झाले. प्रभू, हे सामान्य बालकांचं काम नाही असू शकत. एक तर कुणीतरी मायावी आहे, नाहीतर कुणी दिव्य बालक. कुणीही असो, परंतु लक्ष्मण आणि शत्रुघ्नसारख्या योद्ध्यांना जे पराभूत करू शकतात ते परमशक्तिशाली नक्कीच आहेत. महाराज, मला आज्ञा द्यावी. मी ताबडतोब प्रस्थान करतो. प्रभू, मलाही कुमार सोबत जाण्याची आज्ञा असावी. वानरराज, आपण यावेळी आमचे अतिथी आहात. आम्ही आपल्यावर हा भार नाही टाकू शकत. मी अतिथी नाहीये, मी प्रभूंचा मित्र आहे. संकट समयी मित्राचा धर्म आहे की मित्राची मदत करावी. म्हणून मला कृपा करून जाण्याची आज्ञा द्यावी. प्रभू, सेवेची ही संधी मलाही देण्यात यावी. मला असं वाटत आहे की या सगळ्यामध्ये अवश्य काहीतरी गूढ रहस्य आहे. ठीक आहे, तुम्ही तिघेही जा. सूर्योदयाची वेळ झाली आहे. मला माताजींसाठी कमळ पुष्प आणायला जायचं आहे. मग जा दादा, चिंता नको करूस, मी इथे थांबतो. जर महाराज राम आले तर मी तुझ्यासाठी त्यांना थांबवून ठेवीन. जोपर्यंत तू येत नाहीस मी त्यांच्याशी युद्ध करत राहीन. अच्छा, पण हरू नकोस हं? दादा, गुरुदेवांनी सांगितलं होतं ना की आता आपल्याला जगात कुणीच हरवू नाही शकणार म्हणून. जर गुरुदेवांचा आशीर्वाद सोबत आहे तर मग मी कसा हारेन? चांगली गोष्ट आहे. कदापि मी तर कुणी यायच्या आतच येऊन जाईन. दादा, माताजींना हे सर्व सांगू नकोस, त्या चिंता करतील. मग पूजेत मन नाही लागणार, आणि जर पूजेत मन नाही लागलं तर आपल्या पिताश्रींचं दर्शन होण्यास आणखी विलंब होईल. बरोबर बोललास तू. अच्छा, मी आता निघतो. गुरुदेव, आपण कोणत्या गोष्टीला हसतात? मुली, मायापतीची लीला पाहत होतो की कसं एक एक शूरवीरांचं गर्व हरण करत आहेत. सुंदर मुला, तू यज्ञाचा घोडा पकडला आहेस? होय. परंतु आम्हाला तर समजलं होतं की तुम्ही दोघं आहात. तुम्ही अगदी बरोबर ऐकलं. आम्ही दोघं भाऊ आहोत.
हनुमत चकित प्रसन्न चित लखिए रूप अनूप जैसे सम्मुख हो स्वयं रघुवर बाल स्वरूप। जर मी प्रभू श्री रामांचा अनन्य सेवक असेन, जर माझी भक्ती एखाद्या बालकाप्रमाणे निर्मळ आहे, तर मग मला या दोघांच्या माता पित्यांचं दर्शन घडवावं. सुंदर, काय मनोहर जोडी आहे. तुम्ही दोघं कुणाची मुलं आहात? जे लोक रणभूमीवर उभे असतात त्यांचा परिचय केवळ त्यांचं धनुष्यच असतो. त्यांचे बाण सांगतात त्यांचा पत्ता. हो, पण आपण हे सांगण्याची कृपा करा की काय तुम्ही महाराज राम आहात का? नाही, मी त्यांचा दास आहे, भरत. हे आहेत महाराज सुग्रीव आणि हे आहेत वीर हनुमान. हनुमान? श्रीमान भरत, गुरुदेवांच्या सांगण्यानुसार आपली भक्ती खरंच खूप वंदनीय आहे. आम्ही त्यासाठी आपल्याला प्रणाम करतो. महाराज सुग्रीव, आपण राज्य प्राप्त करूनही एका वनवाशाबरोबर जी मैत्री निभावली आहे ती अनुकरणीय आहे. आणि हे परमवीर हनुमान, आपण भक्तीच्या परमसीमेला सार्थक केला आहे. त्यासाठी आम्ही आपल्याला कोटी कोटी प्रणाम करू इच्छितो. परंतु या क्षणी तुम्ही समरभूमीमध्ये आमच्या समोर प्रतिद्वंद्वीच्या रूपात उभे आहात, म्हणून आम्ही आपल्या तिघांशी युद्ध करण्यास विवश आहोत. आम्हाला क्षमा करा. आम्ही तुम्हाला हेच सांगतो की तुम्ही सगळे परत जा आणि महाराज रामांना पाठवा. आम्ही तर त्यांचं आव्हान स्वीकारलं आहे. आम्ही तुमच्याशी युद्ध नाही करू इच्छित. आम्हालाही तुमच्याशी युद्ध नाही करायचंय. खूप चांगली गोष्ट आहे. तुम्ही जा, आम्ही तुम्हाला काहीही करणार नाही. परंतु आम्ही श्री राम प्रभूंचे दास आहोत. त्यांच्याच आज्ञेने यज्ञाचा घोडा घ्यायला आलो आहोत. म्हणून घोडा घेतल्याशिवाय तर जाऊ नाही शकत. आम्ही तर म्हणतो की घोड्यासोबत तुम्हालाही बरोबर घेऊन जावं. बंदी बनवून? नाही. जर माझ्या स्वामींचं काम झालं तर मी तुम्हालाही माझे स्वामी बनवून घेऊन जाऊ शकतो. हनुमानजी, तुम्ही वीर तर आहातच, पण आता समजलं की तुम्ही चतुरही आहात. असं गोड गोड बोलून तुमच्या मोहजाळामध्ये फसवून तुम्ही आम्हाला तुमच्या राजाकडे घेऊन जाऊन त्यांना तुमच्या विजयाचं प्रमाण देऊ इच्छिता आणि आम्हाला बंदी बनवून शिक्षाही देऊ इच्छिता. आम्ही या अशा गोष्टींना कधीही भुलणार नाही. दादा, सरळ सरळ सांग ना की आपण महाराज रामांचं आव्हान वाचून घोडा पकडला आहे. त्यांना सांगा त्यांनी स्वतः येऊन आमच्याशी युद्ध करून घोडा घेऊन जावा, नाहीतर हार मानून आपलं आव्हान परत घ्यावं. मंगल भवन अमंगल
दशरथ अजिर बिहारी। सीताराम चरित अति पावन, मधुर सरस अरु अति मन भावन। पुनि पुनि कितने हो सुने सुनाए, की प्यास बुझत न बुझाए।